ज्ञानमुद्रा आपल्या शरीरामधील वायू ज्ञानमुद्रेमुळे संतुलित राहण्यासाठी मदत होत असते। ह्या मुद्रेसाठी आपल्याला अंगठा जे की अग्नितत्वाचं प्रतीक आहे आणि तर्जनी वायुतत्वाचं प्रतीक आहे, ह्या दोन तत्वांचा उपयोग आपल्याला ह्या मुद्रेसाठी करायचा आहे। ज्ञानमुद्रा ज्याला विवेकाची मुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं। आपल्या अंगठ्याच्या अग्रभागाशी पिच्युटरी ग्रंथी आणि पिनाइल ग्रंथीचे बिंदू असतात, त्याच्यावरती सुद्धा ही मुद्रा करताना अलगद दाब पडला जातो। त्यामुळे त्या ग्रंथींचे कार्य संतुलित होऊन त्याचे सुद्धा आपल्याला फायदे मिळत असतात। मुद्रा करायला अतिशय सहज आणि सोपी आहे। अंगठा आणि तर्जनी त्याचा अग्रभाग आहे तो एकमेकांशी हलकासा जोडून घ्यायचा आहे, हलकासा त्याच्यावरती दाब पडणं आवश्यक आहे आणि बाकीची 3 बोट आहेत ती उभ्या स्थितीमध्ये ठेवायची आहेत। मेंदूची ताकद वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी, ताण हलका करण्यासाठी ही मुद्रा केली जाते। आपल्या शरीराला, आपल्या मनाला स्थिरता देण्यासाठी, मनामधील विचारांना दिशा देण्यासाठी म्हणून सुद्धा ह्या मुद्रेचा उपयोग केला जातो। ह्याला विवेकाची मुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं। मनाला नियंत्रित करणारी, मेंदूची ताकद वाढवणारी, स्मरणशक्ती वाढवणारी, शांती मिळवण्यासाठी, ताण हलका करण्यासाठी केली जाणारी ज्ञानमुद्रा, सहज सोपी करता येणारी ज्ञानमुद्रा करा आणि त्यापासून मिळणारे फायदे घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।